नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय मोठी आणि महत्त्वाची अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। संजय गांधी निराधार अनुदान योजनेचं पेन्शन वाढ या संदर्भात माहिती आहे। थेट विधानसभेतून पावसाळी अधिवेशनातून माहिती अनुदान वाढ या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं तुम्हाला गरजेचं आहे। सोबतच एक विनंती आहे, चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या सर्व महत्त्वपूर्ण अपडेट वेळेवर मिळत राहतील। आणि जून जुलै हप्त्यासंदर्भात सुद्धा माहिती आहे। व्हिडिओला सुरुवात करूया, स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जसं की आपल्या सर्व लाभार्थ्यांना माहीत आहे, 22 जूनपासून अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे। पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे आणि या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसांपासून सर्व लाभार्थ्यांचं लक्ष याकडे लागून राहिलेलं होतं। आणि लक्ष लागून राहण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे निराधार पेन्शन वाढ। निराधार योजनेतील लाभार्थ्यांचं पेन्शन वाढ 6,000 रुपये पेन्शन वाढ करण्यात यावी अशी मागणी सर्व लाभार्थ्यांची आहे। आणि आजपर्यंत आपण पाहिलेलं आहे, ज्या वेळेस अनुदान वाढ केलेली आहे, ज्या वेळेस अनुदान वाढ झालेली आहे, त्या अनुदान वाढीमध्ये किंवा त्या अनुदान वाढीच्या निर्णयामध्ये बच्चूभाऊ कडू यांचं सगळ्यात मोठं नाव आहे, महत्त्वाचं नाव आहे। आणि आता पुन्हा एकदा थेट विधानभवनातून, विधानसभेतून, पावसाळी अधिवेशनातून अनुदान वाढ संदर्भात आपण माहिती जाणून घेत आहोत। ही माहिती म्हणजे या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता, बच्चूभाऊ कडू थेट विधानसभेतून लाईव्ह त्यांनी विधानसभेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, आपलं म्हणणं मांडलेलं आहे। पुन्हा एकदा ते अनुदान वाढीसाठी आक्रमक झालेले आपल्याला पाहण्यास मिळत आहेत। आणि सर्व लाभार्थ्यांना हीच अपेक्षा आहे, हीच बच्चूभाऊ कडू यांच्याकडून त्यांना आशा आहे, अपेक्षा आहे। कारण एकमेव व्यक्तिमत्व आहे निराधार लाभार्थ्यांच्या पेन्शन वाढीसाठी प्रयत्नशील असणारं, आणि ते म्हणजे आपले बच्चूभाऊ कडू। ते पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत। त्यांनी स्पष्टपणे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे लाभार्थी आहेत त्यामध्ये दिव्यांग बांधवांचा उल्लेख केलेला आहे, मात्र सर्व लाभार्थ्यांसाठी हे अनुदान खूप कमी आहे। त्यांनी सांगितलेलं आहे स्पष्टपणे की दिव्यांग बांधवांना आत्ता सध्या जे 2,500 रुपयाचं अनुदान देण्यात येतं ते खूप कमी आहे। महागाईच्या तुलनेमध्ये जे अनुदान तुम्ही देत आहात ते खूप कमी आहे। आणि त्यांनी सांगितलेलं आहे की इतर राज्यांमध्ये निराधार लाभार्थ्यांना, दिव्यांग लाभार्थ्यांना 4,000 रुपये पेन्शन लागू आहे, मात्र आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये फक्त आणि फक्त 2,500 रुपये एवढं अनुदान दिलं जात आहे। त्यामध्येही महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फक्त आणि फक्त दिव्यांग बांधवांनाच हे देण्यात येत आहे। तर सरसकट लाभार्थ्यांना हे अनुदान वाढलं पाहिजे। या अगोदर म्हणजे सप्टेंबर 2025 पासून जे अनुदान फक्त दिव्यांग बांधवांना वाढवण्यात आलेलं आहे, त्या अनुदान वाढीच्या अगोदर ज्या वेळेस अनुदान वाढलेलं आहे त्या प्रत्येक वेळेस इतर लाभार्थ्यांना सुद्धा म्हणजे सरसकट योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान वाढलेलं होतं, मात्र सप्टेंबर 2025 पासून जे अनुदान वाढवून मिळत आहे ते फक्त दिव्यांग बांधवांना मिळत आहे। दिव्यांग बांधवांना मिळत आहे, खूप चांगली गोष्ट आहे, मात्र ते सरसकट लाभार्थ्यांना मिळायला पाहिजे, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2,500 रुपये सुद्धा खूप कमी अनुदान आहे। ज्या पद्धतीने मागच्या अधिवेशनामध्ये 1,000 रुपयाचे अनुदान वाढ झालेलं होतं, 6,000ची मागणी जी होती, जी ठेवण्यात आलेली होती, त्या मागणीला मान्य केलं नव्हतं, मात्र काही ना काही स्वरूपात अनुदान वाढलेलं होतं, 1,000 रुपयाने अनुदान वाढलेलं होतं। आणि आता त्याच पद्धतीने पुन्हा एकदा हे अनुदान होणं खूप गरजेचं आहे। यासाठी बच्चूभाऊ कडू सुद्धा प्रयत्नशील आहेत। त्यांनी स्पष्टपणे विधानसभेमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही जे अनुदान देत आहात ते खूप कमी आहे। 2,500मध्ये निराधार योजनेतील लाभार्थ्यांचा उदरनिर्वाह होत नाही किंवा त्यांना निर्वाहासाठी हे पैसे खूप कमी आहेत, हे अनुदान खूप कमी आहे। त्यामुळे या योजनेतील लाभार्थ्यांचा विचार करता, त्यांच्या अडचणींचा विचार करता, आर्थिक गरजा पाहता हे अनुदान वाढलं पाहिजे अशा पद्धतीने स्पष्टपणे त्यांनी मागणी केलेली आहे। इतर राज्यांमध्ये सुद्धा हे अनुदान वाढलेलं आहे। बच्चूभाऊ कडू यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की इतर राज्यांमध्ये निराधार लाभार्थ्यांना 4,000 रुपये लागू आहे अनुदान, दिव्यांग बांधवांना 4,000 रुपये अनुदान लागू आहे, मात्र आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये फक्त 2,500 रुपये एवढं अनुदान देण्यात येत आहे। कृपया करून सरकारने या अनुदानामध्ये पुन्हा एकदा वाढ केली पाहिजे। अधिवेशनामध्ये हा विषय आता सध्या आलेला आहे, यावरती चर्चा आणि निर्णय झालाच पाहिजे। काहीतरी थोड्या का प्रमाणात होईना अनुदान हे वाढायलाच पाहिजे। तुम्हाला काय वाटतं या संदर्भात नक्की कमेंट करून सांगा। सोबतच पहा, समजा 4,000 रुपये
लागू झालं तर नक्कीच चांगली गोष्ट असणार आहे. आणि यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, जसं की मी म्हटलं आहे, दिव्यांगांसह सर्व लाभार्थ्यांना हे मिळायला पाहिजे, कारण विधवा महिला भगिनींनासुद्धा तितकीच गरज आहे या अनुदानाची. त्याचबरोबर इतर लाभार्थ्यांनासुद्धा तितकीच गरज आहे या अनुदान वाढीची. चला, 6,000 नाही तर नाही 4,000 तरी वाढ करण्यात यावी अशी आपण अपेक्षा करूया. आणि बच्चूभाऊ कडू यांना विनंती असणार आहे, ही मागणी तुम्ही लावून धरा तोपर्यंत, जोपर्यंत ही मागणी मान्य होत नाही. सरकारला ही मागणी मान्य करावीच लागेल अशी सर्व लाभार्थ्यांची भूमिका असणं ही गरजेचं आहे. आता बच्चूभाऊ कडू हे विधानसभेमध्ये आपल्याला या मागणीवर ठाम असताना दिसत आहेत. आता यावर नेमका काय निर्णय होतो, काय चर्चा होते, हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. पहा, ही झाली विधानसभेतून अधिवेशनादरम्यान अनुदान वाढ संदर्भातली माहिती. आता पुढची माहिती म्हणजे विशेष सहाय्य योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी, फक्त दिव्यांगांसाठीच नाही तर सर्व लाभार्थ्यांसाठी हप्ता वितरणाची प्रोसेस कधी सुरू होणार. दिव्यांग बांधवांच्या जुलैच्या हप्त्या वितरणाचा शासन निर्णय आलेला आहे, मात्र इतर लाभार्थ्यांचा तो आलेला नाही आणि त्यांना जूनचा सुद्धा हप्ता मिळालेला नाही. मात्र सर्व लाभार्थ्यांना हेही जाणून घेणं महत्त्वाचं आहे, जोपर्यंत आपलं DBT पोर्टल सुरू होणार नाही तोपर्यंत या ठिकाणी तुम्हाला अनुदान वितरित केलं जाणार नाही, हेही तितकंच खरं आहे. आणि आता DBT पोर्टलच्या सुरू होण्याची तारीख सांगण्यात आलेली आहे 15 जुलैपर्यंत मुदतवाढ करण्यात आलेली आहे. जी तारीख अगोदर 21 होती, म्हणजे जी तारीख अगोदर 15 जून होती, 15 जूननंतर ती तारीख 21 जून झाली आणि आता 21 जूनवरून थेट तारीख वाढलेली आहे आणि ती तारीख आहे 15 जुलै. 15 जुलैपर्यंत DBT पोर्टल अनुपलब्ध असणार आहे, त्यावरील योजना अनुपलब्ध असणार आहेत आणि याच कारणामुळे अनुदान वितरित होणार नाही, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. या अनुदान वितरणासंदर्भातल्या ज्या काही माहिती असेल, ज्या काही अपडेट असतील त्या जाणून घेण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.